नमस्कार मित्रांनो, मी आहे पाणी शोधक प्रकाश जोगेकर। आज मी आलेलो आहो कोणतं गाव आपलं एरंडोल तालुका एरंडोल आहे, जिल्हा जळगाव। भाऊचं नाव वासुदेव दत्तू मराठे। वासुदेव भाऊ दत्तूजी मराठे यांच्या शेतामध्ये आलेलो आहो। यांचं इथे एक बोर पॉईंट फायनल झालं, इथे 4 लाईनचा, एक पूर्व पश्चिम आणि एक उत्तर दक्षिण अशी लाईन। बऱ्याचशा लाईनी फॉल्टी होत्या, त्या आपण सोडून दिलेल्या आहेत। आणि ज्या चालू लाईनी आहेत त्या चालू लाईनीवर 2 लाईनचा क्रॉस घेतला, त्यानंतर 2 लाईन ऑटोमॅटिक इथं मिळालेल्या आहे, म्हणजे अशा 4 लाईन। आता 4ही लाईन सध्याच्या घडीला लोडेड आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच पाणी आहे, म्हणजे 2 इंचीचा हा पॉईंट आहे। पाण्याची एवढी बारिश पडली तरी पण पाण्याची कमतरता या भागामध्ये, शॉर्टनेस जास्त असल्यामुळे एक पॉईंट निघालेला आहे। तर हा पॉईंट जो आहे, तर याची खोली आपण सांगितलेली आहे 450 ते 500 फूटपर्यंत यांना जावं लागेल। 300च्या पुढेच पाण्याला सुरुवात होईल आणि चांगल्या प्रकारे निघाला म्हणा पॉईंट। पण कसं आहे, काही गोष्टी आपण थोड्याशा त्याच्यावर पालन केलं पाहिजे, म्हणजे गाडी लावताना तिथंच पॉईंट लागला पाहिजे। अधिक हाय प्रेशरनं कधी जे झरे आहेत ते बॅकअप मारण्याचं चान्सेस भरपूर प्रमाणात असते। तर थोडी मशीन जी आहे आपली, थोडी चालू बंद अशी, म्हणजे एकदमच कंटिन्यू चालू न ठेवता 100-150 फूट 100-150 फूट अशी झाली, त्यानंतर थोडंफार थांबवून जर हे निघालं, म्हणजे काम केलं, ते व्यवस्थित राहील। म्हणजे पाणी वर येणारच। आणि कुठं काय होते, बऱ्याचशा ठिकाणी असं म्हणजे पाणी वर आलं नाही, परंतु त्याच्या 2 घंट्यानं 4 घंट्यानं पूर्ण बोर फुल झालेला आहे, म्हणजे त्याचा अर्थ तो बॅकअप मारला आणि काही कालांतराने ते झरे पुन्हा त्या याच्यामध्ये रिटर्न आले। असं होते, काही ठिकाणी होते असं। तर घाबरून जाण्याची तशी काही कंडिशन नाही आहे, घाबरायचं नाही आहे। तर शॉर्टनेस खूप आहे, तरी पण आपण इथे थोडाफार प्रयत्न करून एक पॉईंट काढलेला आहे। आणि भाऊ 6 महिन्यापासूनच ते शिकत पण आहे। बरेचसे यूट्यूबच्या चॅनलवर बरेचशा लोकांचे जे व्हिडिओ आहेत पाणी शोधकांचे, त्यापैकी माझाही ते थोडंफार व्हिडिओ बघून थोडंफार शिकण्याचा त्यांना प्रयत्न केला। त्यांनी एक लाईन काढलेली होती, ते म्हणाले एक मी लाईन शोधलेली आहे। तर मित्रांनो, ती लाईन ते म्हणले मला लोड वाटली, तर मी तिला रिचेक केली। तर मित्रांनो, ती लाईन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, चला वाटली। तर मित्रांनो, नवीन जे पाणी शोधक शिकून राहिले यूट्यूबच्या माध्यमातून, तर एकाएकी हिंमत जी आहे होत नाही, आणि एकाएकी हिंमत करूही नाही। जोपर्यंत आपल्यापर्यंत जो कोणी पानाडी आहे, चांगला पानाडी आहे, त्यांच्याकडून थोडंफार त्यांचा सहवास घेऊन काही गोष्टी, क्रिटिकल गोष्टी असतात त्या थोड्याशा शिकून, जर कारण की यूट्यूबवर पाहून तर होतेच म्हणा, पण काही गोष्टी जर प्रत्यक्षात आपण भेट घेऊन जर त्यांच्यासोबत संपर्क साधून किंवा आपल्या इथं बोलावून जर शिकून घेतलं तर अतिशय चांगलं राहील। तर दादांनी हे एक झरा काढलेला आहे, हा एक उत्तर दक्षिण झरा त्यांनी शोधलेला होता। तर त्यांच्या म्हणण्यानुसार हा मला लोड वाटला बा, असं त्यांनी एक चेक केला आहे। तर बघू आपण, हा जो झरा आहे तो लोड आहे की अनलोड आहे। तारा पूर्णपणे पाठीमागं जातात। आता दुसऱ्या बाजूने चेक करू, इथे पण तारा पाठीमागं जातात। आता दोन्ही साईडनं असं वाटते आपल्याला का तारा पाठीमाग गेला तर हा पॉईंट, हा झरा लोड आहे असं वाटते आपल्याला। परंतु आता या झऱ्यावर उत्तर दक्षिण जो झरा आपल्याला मिळाला आहे यांना, त्याच्यावर थोडंसं चालून बघायचं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी याच्यावर व्हिडिओ टाकलेला आहे। तर पहा मित्रांनो, याच्यावर जेव्हा चाललो
तर तारा रिटर्न येतात. हे बघा ॲटोमॅटिक रिटर्न येतात. हे काही बी हाताने आणत नाही आहे. हे बघा ॲटोमॅटिक रिटर्न येतात आणि या दिशेने तारा ॲटोमॅटिक रिटर्न येतात. म्हणजे याचा अर्थ ही भरलेली लाईन नाही आहे किंवा फॉल्टी आहे. तर नवीन जे शिकाऊ आहेत, शिकणारे आहेत, त्यांनी ही गफलत होऊ शकते, तुमच्यासोबतही होऊ शकते असं. कारण की इकडूनही जेव्हा चेक केलं तरी लोड वाटली, इकडूनही चेक केलं तेव्हा तरी लोड वाटली. तर या बाजूने सुद्धा आपण चेक करावं, या बाजूने सुद्धा फिरावं. याच्यावर मी आधीच व्हिडिओ टाकलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे अभ्यास करा. काही अडचणी येतात थोडंसं फोन लावून वगैरे विचारा. ज्यांना ज्यांना तुमचा विश्वास ज्याच्यावर आहे, ज्याच्या पानड्यावर तुमचा विश्वास आहे त्यांना फोन लावा. त्यांना थोडीशी माहिती मिळवा याबद्दल आणि चांगल्या पद्धतीनं काम करा. रिझल्ट येणंच आहे. कारण की आपण बरेचसे दूर जाऊ नाही शकत ना. आपल्या भागातलं जर तुम्ही तयार झाले तर तुम्ही तुमचा भाग पाहू शकता. तर अशा प्रकारे शिकणं आहे तर चांगल्या पद्धतीने शिकायला तनमन धनाने. याच्यामध्ये तुम्ही आपला वेळ द्या आणि शिकून घ्या. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, तर याचा रिझल्ट जो बी येईन तो रिझल्ट आपण तर सांगितलेला आहे की एवढ्या एवढ्या इंचावर, एवढ्या एवढ्या फुटावर एवढे इंच पाणी लागू शकते बा, एक हा अंदाज आहे. तर काय याचा रिझल्ट येईल ते दादा बोर केल्यानंतरच टाकणार आहे यूट्यूबवर. तिथे आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.